नमस्कार, मी नीलम. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. चला तर मग बघूया त्याची रेसिपी. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये साजूक तूप घालूया. तूप चांगलं असं कडकडीत तापलं की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या तेलात चांगल्या अशा 2 मिनिट परतून घेऊया. इथे मी इथे मी पातळ असा बटाटा एक चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा तेलात चांगला असा परतून घेऊया. व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतायचं आहे. नंतर झाकण ठेवून बटाटा चांगला असा शिजून घेऊया. बटाटा शिजून झाला की त्यामध्ये शेंगदाणा कूट घालूया. शेंगदाणा कूट घातल्यावरती पुन्हा बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट परतून घेऊया. नंतर भिजवलेला साबुदाणा घालून तो सुद्धा चांगला असा मिक्स करून घेऊया. साबुदाणा मिक्स करून झाला की झाकण ठेवून 5 मिनिट शिजून घेऊया. बघा तर आपली उपवासाची खिचडी तयार आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.